नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला 2 दशकानंतर ठाकरे कुटुंब एकत्र आलं, पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर। विजय मिळाव्यासाठी ठाकरे बंधूंची मंचावर जोरदार एंट्री आणि गळाभेट, तर एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। साहजिकच आहे, सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। जे बाळासाहेबांना आणि अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव एकत्र आलो, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। 2 बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी 2 बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती, तर उद्धव ठाकरेंवर टीका। एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप। कोणाची माय व्यायली त्यानं मुंबईला हात लावून दाखवावा, राज ठाकरेंचा इशारा। माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं। काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत। ठाकरेंच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता, आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। त्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला। आम्ही बीडीडी साईतल्या मराठी माणसाला, पत्रा साईतल्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन। मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे ही उपस्थित, तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरेंचीही गळाभेट।